श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय. ते येत्या रविवारी 15 तारखेला आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणजे जागरण. तर ह्या दिवशी जागरणाला खूप महत्व आहे. त्या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करताना कोणत्या सेवा घ्यायच्यात ते आज आपण पाहणार आहोत. त्यानंतर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती रुद्राभिषेक करा. प्रदोष समयात रुद्राभिषेक केला तरी पण चालेल आणि दिवसभर तुम्हाला टाइम भेटला तरी पण तुम्ही रुद्राभिषेक केला तरी पण चालेल. पण आपल्या घरात ह्या दिवशी रुद्राभिषेक हा झालाच पाहिजे. आवर्जून आपल्या घरातल्या पिंडीवरती रुद्राभिषेक करा. कारण आपण मंदिरात अभिषेक करायला गेलो तरी आपल्याला प्रचंड गर्दी असते. तिथे थांबून देत नाहीये. आपल्याला फक्त पिंडीचं दर्शन घेऊन देतात आणि चला पुढे असं म्हणतात. कारण गर्दी जेवढी असते तर आपल्याला ते लोकही काय करू शकत नाही. प्रचंड गर्दी असते मंदिरात. त्यामुळे आपल्या घरीच आपल्या घरातल्या पिंडीवरती रुद्राभिषेक सर्वांनी करा. तर कोणत्या सेवा घ्यायच्यात तर आपल्याला सर्वात प्रथम शिवमहिम स्तोत्र घ्यायचं आहे एकदा. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आहे. तर फलश्रुती नाही घ्यायची आहे. त्यानंतर रामरक्षा घ्यायची. रामरक्षा 1 ते 9 श्लोक आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला रुद्राध्याय प्राकृत संस्कृत तुम्हाला जो जमेल तो घ्या. त्यानंतर आपल्याला शिवकवच एकदा घ्यायचं आहे. शिव गायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा आणि अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा आणि संजीवनी मंत्र 11 वेळा. त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक एकदा घ्यायचं आहे. त्यानंतर शिवनामावली 108 नावांची शिवनामावली आपल्याला घ्यायची आहे आणि शिवप्रार्थना आपल्याला घ्यायची आहे. आणि खरंच शिव म्हणजे आपल्या महादेवांची सेवा कधीच वाया जात नाही आणि आपल्या महादेवांकडे कोणती गोष्ट मागितली ती आपल्याला भेटली नाही असं कधीच होत नाहीये. खरंच आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या महादेवांची तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. कारण साक्षात आपल्या स्वामींनी सुद्धा महादेवांची आराधना केली आहे. कारण आपल्या स्वामींच्या मुखे नेहमी आपल्या महादेवांचं नाव होतं. प्रार्थना नेहमी स्वामी घ्यायचे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. ही प्रार्थना सतत आपल्या स्वामींच्या मुखी होती. म्हणून सर्वांनी महादेवांची महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून सेवा करा आणि जेवढं जेवढं जागरण करता येईल तेवढं जागरण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय.